नमस्कार, स्वागत आहे आपले आमच्या YouTube चॅनल गीताज ज्ञानमध्ये। नमस्कार। आज आपण म्हाडाच्या कोकण मंडळाच्या 5311 घरांच्या लॉटरीच्या सोडतीसाठी ठाणे येथील गडकरी रंगायचं नाट्यगृह इथे आलेला आहोत। कोणाच्या स्वप्नातलं घर आज साकार होणार आहे, चला बघूया। आपल्यासोबत म्हाडाचे अजून एक विजेते आहेत। नमस्कार सर। नमस्कार। काय आपलं नाव आणि आपल्याला कुठे घर लागले? माझं नाव आहे अर्जुन शिंपी। मी माझ्या आई वडिलांचं आणि माझ्या सासराचं पण फॉर्म भरला होता। त्याच्यामध्ये माझ्या सासऱ्यांना पण आणि माझ्या आईला पण एकाच ठिकाणी 370 स्कीम मध्ये एक घर म्हणजे 2 घर, एका कुटुंबातले 2 घर आम्हाला तिकडे मिळाले। आणि हा तिसरा आयटम होता। पहिल्या आयटम मध्ये मॅडम कडून खूप काही गायडन्स भेटलं आणि या म्हाडासारख्या गोष्टीची स्कीम आम्हाला मुळात साईटवरून कळत नव्हती, कशावरून कळत नव्हती, पण युट्यूबवरून पुरेपूर माहिती आणि त्याच्यानंतर घराची माहिती। आम्ही IT वाले आणि इंडस्ट्रीमध्ये काम करणाऱ्या लोकांना सुट्टी भेटत नव्हती, लांब लांबचे स्कीम असायच्या, पण ते आमच्या चॅनलवरून एवढी मुळात आम्हाला हेल्प झाली की आम्हाला घर बसल्या ती गोष्ट इझिली तुमच्याकडून भेटत गेली। ताई खूप खूप धन्यवाद आणि तुमचाच हा सन्मान आहे, आम्ही समजतो। हो, थँक्यू सर। आमचे नेहमीच हे राहील की तुमच्यासारख्या लोकांना आमच्याकडनं काहीतरी मदत व्हावी आणि तुमच्या स्वराचं स्वप्न साकार व्हावं हीच आमची अपेक्षा आहे। आणि जो म्हाडाचा ऑनलाईन प्रणाली होती त्याबद्दल तुम्हाला काही बोलायचंय का? म्हणजे कशा पद्धतीने होतं प्रणाली? बघा मी पहिला 3 म्हाडामध्ये फॉर्म भरले मी, पण पहिला याच्यामध्ये बिओलो मध्ये बसलो होतो स्टेजवर, तर मी अक्षरशः मी एकच शब्द बोलेन, म्हाडाच्या लोकांच्या डोळ्यात पण आनंदाश्रू होता। त्याच्यामध्ये त्यांना 10 वर्षानंतर भेटले, आज पण कोणाला भेटलं नसेल अपसेटच आहे, त्यांचा नाही आपल्यामध्ये फरक नाही। आणि ही प्रणाली एवढी क्लिअर झाली आहे ना, मी आज मनातून सांगतोय ही खरं तो फॉर्म भरतो, देवावर विश्वास ठेवतो, त्याचं नशीब आजमावतो, बरोबर, त्याला घर बसला विठोबा भेटत नाही, प्रयत्नांना घर बसल्या विठोबा भेटत नाही, प्रयत्न करणं गरजेचं आहे। लॉटरी हा शब्दावरूनच कळते की तुमचं नशीब आजमावा। विदाऊट लॉटरी तुम्ही फॉर्म भरून आजमावणार आहे का? तुम्ही आजमावणार तर तुम्ही आजमावून घ्या। किमतीमध्ये ह्या किमतीमध्ये जर म्हाडा आता मी प्रायव्हेट मध्ये खूप फिरलोय, मी IT मध्ये कामाला आहे, मी IT फिरलोय, तर 60 लाखाच्या वरती 50 लाखाच्या वरती आपल्या फॅमिलीमध्ये एवढी अमाऊंट भरणं नाही पॉसिबल। आणि मी मुंबईमध्ये जन्मलो, पण मी इकडे स्वतःच घर घेऊ शकलो नाही। पण आज 31 वय आहे, पण मला खूप जण बोलले तुम्ही यंग आहेत, या वयामध्ये तुम्ही हा डिसिजन घेतला, पण मी आज समाधान आहे की मला आज घर म्हाडाकडून भेटलं, म्हणून मी त्यांना धन्यवाद देतो। त्या किमतीमध्ये मुंबईमध्ये आपलं स्वतःचं घर लागलेलं आहे। सरांना खूप आनंद झाला, त्यांनी 1 नाही 2 ठिकाणी घर। आता आपण कुठल्या ठिकाणी राहताय सध्या? मी मीरा रोडला राहतो। मीरा रोडला राहते, मग त्याच्यापेक्षा आता हे घर तुम्हाला जवळ झालंय का तुमच्या कामाच्या ठिकाणापासून? IT इंडस्ट्री ऐरोली बदलापूर, त्या हिशोबाने मला खूप जवळ झाली। मी तिकडे कामं पण केले, मला त्या इंडस्ट्रीमध्ये कामं पण करायचं, बरोबर। त्याच्या दृष्टिकोनातून तुम्हाला तुमच्या कामाच्या जवळच घर मिळालेलं आहे, त्यामुळे तुम्हाला जास्त आनंद झालेला आहे। खूप 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 अभिनंदन सर। आणि असेच तुम्ही एनकरेज करा लोकांना पण फॉर्म भरण्यासाठी आणि म्हाडावरचा विश्वास वाढतोय। हा मॅडम, मी नक्की प्रयत्न करतो। धन्यवाद सर, थँक्यू। आपल्यासोबत म्हाडाचे अजून एक विजेते आपल्याला भेटलेले आहेत। नमस्कार सर, काय नाव आपलं? श्याम संतराम मोठांबे। मोठांबे। आणि आपण कुठे घर भरला होता फॉर्म? 381 जगदाळी असता ठाणे इथे आपल्याला घर लागलेलं आहे। हा आपला पहिला घटक होता की आपण 4-5 वर्षापासून फॉर्म भरत होतो। 4-5 वर्षापासून प्रयत्न करत होते सर, आता घर लागलेला आहे आणि त्याबद्दल आपल्याला काय म्हणायचं? म्हणजे आता आपण ह्याच्याबद्दल मी समजलेत नाही हे, पण मला आता सध्या खूप आनंद होतोय लागला। म्हणजे तुम्ही प्रयत्न केलात आणि तुम्हाला मुंबईमध्ये घर लागलेलं आहे, आनंद होतोय। आणि म्हाडाची प्रणाली कशी वाटली तुम्हाला? पारदर्शक प्रणाली आहे आणि ह्या 4-5 वर्षापासून जी म्हाडाची काम करतोय खूप चांगलं काम करतो। खूप विश्वास 100% विश्वास आहे म्हाडावर। आणि तुम्ही लोकांना पण म्हणू शकता? हो, आता 100% सर्व लोकांना सगळ्यांना सांगा म्हाडाचं। आणि प्रयत्न केला तर तुमच्या प्रयत्न यश आपल्या घराचे स्वप्न साकार झाले। आम्ही दिलेली माहिती जर आपल्याला आवडली असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।